श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बऱ्याच दिवस तुम्हाला या व्हिडिओची वाट बघायला लावली. ते म्हणजे माझं स्वतःचं घर कसं झालं किंवा किती संघर्ष यासाठी आजपर्यंत मी केला, ह्यातलं आता काहीच सांगणार नाहीये. फक्त माझं घर कसं झालं किंवा अशी कोणती जिद्द होती ज्याच्यामुळे मी घर घेतलं, असा कोणता हात होता, अशी कोणती शक्ती होती ज्याच्यामुळे आजपर्यंत मला प्रत्येक अडचणीतून तारून नेलं, हे सर्व काही आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सर्वप्रथम माझं सगळ्या स्त्रियांना, मैत्रिणींना, ताईंना, भाऊ नाही शक्यतो इथं मी आज फक्त मैत्रिणींबद्दल बोलेन, की प्रत्येक स्त्रीचं आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. आता या हक्काच्या घरामध्ये काही जण सासरकडच्या घराला हक्काचं घर म्हणतात, पण खरं सांगू का मैत्रिणींनो, जेव्हा एक मुलगी जन्माला येते, जन्माला आल्यावर काही क्षणातच बोललं जातं की मुलगी झाली, धनाची पेटी झाली, सगळं खरं आहे, पण हे आहे परक्याचं धन. कळत न कळत आपणही आपल्या मुलींना कित्येक वेळा म्हणतो की तुला उद्या जाऊन नांदायचं आहे, नीट वाग. हे म्हटलं जातं, कितीही आपण सुशिक्षित असो, पण मुली चुकल्या की त्यांना बोललं जातं. आणि हे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असतं की तिला माहेरी असलेल्या 20-25 वर्षामध्ये हे वाक्य अनेक वेळा ऐकावं लागतं की तुझं नवऱ्याकडे गेल्यावर खरं नाही, तुझं सासरी गेल्यावर खरं नाही, हे तुझं घर नाही, आता तू तिकडचं बघ, असं अनेक वेळा मुलींना बोललं जातं. जेव्हा लग्न झाल्यावर पहिल्यांदा मुलगी आपल्या स्वतःच्या हक्काच्या माहेरी राहायला येते, तेव्हा तिचा टॉवेल सकट सगळं बॅगेमध्ये वेगळं असतं. आजही बघा, आपण जेव्हा आईकडे जातो तेव्हा आपला टॉवेल, आपले कपडे हे सगळं घेऊन जातो आणि आपण आपल्या बॅगेतच ठेवतो. पहिल्यासारखं कपाटात नाही किंवा कुठंच नाही. आणि आपण जातो ते 4 दिवस 8 दिवस पाहुणे म्हणून आपल्याला तिथे पाहुणचार केला जातो. मात्र अशा अनेक माझ्या ताई मैत्रिणी आहेत ज्यांना लग्न झाल्यावर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर त्यांना माहेरी भाऊ असेल, भाऊजाई असेल, बहीण असेल, कोणीही असेल, तर ते सुखानं राहून देत नाही. का? तर तिचं आता घर सासरचं. पण सगळ्या आई वडिलांना माझी ही विनंती आहे की असं करू नका. जेव्हा मुलगी आपली कोणत्याही अडचणीत असते तेव्हा तुम्ही कुठल्याही जमान्याचा विचार करू नका की जमाना काय म्हणेल, भाऊजाई काय म्हणेल. तुम्ही तेव्हा हाच विचार करा की आपल्याला आपली मुलगी स्वतःची हवी आहे, ती हसत खेळत हवी आहे आणि ती जिवंत हवी आहे. अशा अनेक स्त्रिया मानसिक रोगाच्या शिकार होतात, ज्या कुठंही काहीही बोलत नाहीत, रोज घरात राहून अनेक गोष्टी सहन करतात. अगदी माझा आता व्हिडिओ बघणाऱ्यातल्या सुद्धा अनेक स्त्रिया अनेक गोष्टी गप्प बसून सहन करत असतील, कारण त्यांना एक सतत दबाव असतो की सासर हेच तुझं घर आहे. पूर्वीचे लोक तर म्हणत असत की दिल्या घरूनच तुझी आता आरती निघेल. हे इतकं चुकीचं आहे की अशामुळं आजही आत्महत्येचं प्रमाण संपलेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडं जर अशा मुली असतील, तुम्हाला जर अशा मुली, तुमची बहीण, तुमची भाऊजाई, तुमची नणंद, अशातली कुठलीही स्त्री जर तुम्हाला अशा जाळ्यामध्ये अडकताना दिसत असेल की ती मजबुरीनं तिथं दररोजचा श्वास घेतीये, ती मानसिक आजाराला शिकार होतीये, तर तिला मदतीचा हात द्या, तिला आपल्या घरामध्ये स्थान द्या. तिला आसरा नाही तर तिचंच हक्काचं घर आहे, तिथं तिला आनंदानं येऊ दे, काही दिवस तरी राहू दे. तिची समजूत काढण्यापेक्षा किंवा बैठकी घेऊन तुम्ही मुलीच्याच विरोधात बोलण्यापेक्षा तुम्ही मुलीची बाजू समजून घ्या. अशाही मुली असतील ज्यांना सासरी राहायचंच नाहीये, तो भाग वेगळा आहे, तरीही आपल्या मुलीला आपण साथ देणं गरजेचं आहे. मग ते लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे. हा झाला पहिला भाग. दुसरी गोष्ट, मुलींना इतकं स्वावलंबी बनवा. शिक्षणात डोकं नसेल, कलेमध्ये घाला, कलेमध्ये नसेल, शिक्षणात घाला, पण त्यांनी महिन्याला इतकी तरी रक्कम कमवली पाहिजे की ती उद्या जाऊन सासरी जाऊ देत, अन्यथा ती कुठेही जाऊ देत, ती स्ट्रॉंगपणे प्रत्येक कंडिशन हँडल करता तिला आली पाहिजे. म्हणून स्वावलंबन हे खूप गरजेचं आहे. नवऱ्याकडे 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये मागण्यापेक्षा तुम्ही स्वतःचे कमवा. अनेक गोष्टी आहेत, अनेक मार्ग आहेत पैसा कमवण्याचे, चांगले कष्टाचे, ज्यातून तुम्ही स्वतःचं विश्व निर्माण करू शकता. हे माझं कळकळीचं तुम्हाला सांगणं आहे. हक्काचे पैसे असू दे.
आता घराचा प्रश्न झाला तर ना माहेरचं घर तिचं असतं ना सासरचं घर तिचं असतं. कधीतरी असं होतं की पती चांगला कमवतोय आणि तो स्वकमाईमध्ये आई वडिलांचं घर सोडून, वडिलार्जित घर सोडून स्वतःचं घर उभं करतोय आणि तो नवरा अतिशय पती चांगला पण आहे, जो बायकोला बरोबरीनं सन्मान देतो. अशा स्त्रियांचं नक्कीच ते सासरचं म्हणजे नवऱ्याचं घर स्वतःचं असू शकतं. पण ज्या बिचाऱ्या एखाद्या घरात जातात आणि त्या घरावर ऑलरेडी 3-4 जण, 10 जण, 5 जण, 3 भाऊ 3 बहिणी असं अनेक जणांचं त्या घरामध्ये एक वाटा असतो आणि सतत टॉर्चर केलं जातं की हे तुझं एकटीचं नाही किंवा हे तुझं नाही, तू इथं बोलणारी कुणी नाही, अमुक तमुक जे काही बोललं जातं त्याच्यावर पण चर्चा आता करायची नाहीये. तर तेही घर तिचं नसतं. खऱ्या अर्थानं फक्त पतीचं आणि स्वतःचं कमवलेलं स्वतःच्या पैशातलं घर तिचं असतं आणि पतीनं कमवलेलं पण तेव्हाच तिचं असतं जेव्हा पती आपल्या पत्नीला संपूर्ण अर्धांगिनी मानतो. म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजे असतात पती पत्नी. नुसता शिव किंवा नुसती शक्ती हे जर वेगवेगळे राहिले तर आणि एकत्र असले तरचा भाग खूप वेगळा असतो. म्हणून तुमचा पती जर तुमच्या बरोबर एकदम तुम्हाला सन्मान देत असेल, मान देत असेल, तुमच्या हातात भरपूर पैसा देत असेल, कारण घरातल्या लक्ष्मीला दिल्याने कधीच कमी पडत नाही. तुमच्या मुलीला, तुम्हाला, मुलांना सुखात ठेवत असेल तर निश्चित ते घर तुमचं आहे. पण जर तसं नसेल, तसं घडत नसेल तर मात्र तुम्हाला जागृत होण्याची गरज आहे. माझ्याही बाबतीत सेम हे सगळं मी आत्ता बोलले ते झालं आणि त्यामुळं मला सतत वाटायचं की माझं एक हक्काचं स्वतःचं घर असू दे, जिथनं मला कोणी म्हणता नाही आलं पाहिजे की इथं आमचा वाटा आहे किंवा हे आमचं आहे. माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं आणि माझं असं एक विश्वासावं. अजूनही इच्छा आहे, होईल का नाही माहित नाही, पण हे जसं घर ओवीचंच आहे, अख्खीचंच आहे, तसं अजून एक घर बनवायचं आहे जे फक्त आणि फक्त ओवीचं असेल. त्यामध्ये अगदी माझा, अख्खीचा किंवा ओवीच्या कुणाचाही काही संबंध नसेल. खूप इच्छा आहे 1 BHK का होईना पण एक हक्काचं घर तिचं असावं. त्यामुळं काय होतं तुम्हाला सांगते की मुलींना स्वावलंबन येतं, मुलींना कळतं, मुलींनाही इतकं कॅपेबल बनवायचं, इतकं सुशिक्षित किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये की त्यांनी स्वतः त्या घराचे EMI सुद्धा फेडू शकले पाहिजेत आणि आनंदाने राहू शकले पाहिजेत. शिक्षण तर देताय पण मुलींना स्वावलंबन देताय का नाही हे तपासा. आता जेव्हा माझ्या बाबतीत या सगळ्या घटना घडून गेल्या, मला बिचारीला वाटत होतं की ते घर आता आपलंच आहे किंवा नाही, पण तसं नसतं. तुम्ही त्या घरात 10 लाख 20 लाख कितीही खर्च करा किंवा त्या घराला तुम्ही कितीही आपलंसं करा, तुमचा रक्ताचा कष्टाचा कमवलेला पैसा घाला, तुमच्या घरच्यांनी मदत करा, तरीही एका स्त्रीला घरातून बेदखल व्हावं लागतं जेव्हा तिला त्रास होतो आणि मग तिच्याकडे काहीच नसतं. अशा वेळेस तिला एखाद्या घरट्याची गरज असते आणि ते पण भाड्याच्या घराची नाही तर हक्काच्या स्वतःच्या घराची. आणि ही जिद्द होती माझी, पहिल्यापासून होती, पण मला एक हे मिळत नव्हतं की नाही मला आता हे करायचंच आहे. आणि ते इथं आल्यावर म्हणजे जेव्हा मी सेपरेट झाले तेव्हापासून माझ्या हे मनात सतत यायचं की मला स्वतःचं हक्काचं घर घ्यायचंय. आणि त्याचं पहिलं पाऊल उचललं ते मी इथं कोल्हापूरमध्ये आल्यावर. आणि जेव्हा मी हे पाऊल उचललं तेव्हा मला अनेक गोष्टींना, अनेक त्रासांना, फायनान्शियली, फिजिकली सगळीकडे मी एकटी जात होते. कारण अखीची पण तेव्हा परीक्षा होती. अनेक गोष्टीत तो आला, अनेक गोष्टीत माझी मी गेले. ते जेव्हा हे असतं ना नगर परिषद का कुठल्या ह्याच्यात म्हणतात ते तर मला परफेक्ट आठवत नाही, मी उद्या तुम्हाला सांगते. जेव्हा त्या साईन असतात तेव्हा तर मी एवढ्या माणसांमध्ये एकटी स्त्री होते. थोडं वाईट वाटत होतं पण प्राऊड पण फील करत होते की अरे सगळे जेंट्स आहेत आणि आपण एकटे आहोत. आणि जेव्हा हे घराचं घेण्याचं पाऊल उचललं, जेव्हा या घराची किल्ली मला मिळाली त्यावेळेचा आनंद अद्भुत होता. आणि एक शक्ती माझ्यासोबत होती ती म्हणजे आपल्या महाराजांची, ज्यांनी मला कधीच आयुष्यात एकटं पडून दिलं नाही. कायम मी चुकीची होते, बरोबर होते, मला माहित नाही, ते त्यांना माहितीये, पण त्यांनी माझं बोट कधीच सोडलं नाही आणि मी त्यांच्यावरचा विश्वास कधीच सोडला नाही. मी तुम्हाला कितीही स्ट्रॉंग दिसत असले आणि नो डाऊट मी स्ट्रॉंग आहे, पण कित्येक वेळा, कित्येक रात्री, कित्येक दिवस
अगदी आजही मी महाराजांपुढे बसूनच मी माझं कमकुवतपणा असेल किंवा मला रडू आलं, काही आलं, तर मी ते महाराजांपुढे पहिल्यांदा करत असते. कारण मला आता पहिल्यांदा मी खूप रडायचे, सगळ्यांसमोर रडायचे, पण मला आता माझे अश्रू फक्त आणि फक्त महाराजांच्या साक्षीमध्येच कधीतरी घालवावेसे वाटतात. कारण मन जड होतं, बऱ्याच वेळा मन जड होतं. असं नाही की आपण खूप स्ट्रॉंग असतो, स्ट्रॉंग व्हावंच लागतं किंवा स्ट्रॉंग आहेच मी, पण आता मी कुणापुढेही कधीही हातबल होत नाही. तर ते जे काही माझं सुख आहे, दुःख आहे, मी आनंदी असू दे, मी रागात असू दे, मी रडत असू दे, ते फक्त महाराजांपुढे. इथं हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे पुढे ओढायचं आणि यांच्या पुढे डोकं ठेवायचं आणि सगळं बोलून मोकळं व्हायचं. ते माझं मन हलकं करतात. सेवा सोडू नका. सेवा सेवा म्हणजे काय हो, तासन तास बसा असं नाही, पण महाराज आहेत हे कायम डोक्यात ठेवा आणि तुम्ही तुमचं पाऊल उचला. आता ह्याच्या पुढची स्टोरी उद्या पूर्णपणे सांगेन, कारण ऑलरेडी 11 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. महाराजांच्या कृपेनं आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं माझ्या प्रत्येक मैत्रिणीचं स्वतःचं असं छोटंसं तरी घर होऊ दे, हीच महाराजांचरणी आज श्रावण महिन्यामध्ये इच्छा व्यक्त करते, प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.